नमस्कार. विस्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. ज्ञानेश्वरांचं पसायदान हे आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचं आहे. आपल्याला वाटतं ही एक प्रार्थना आहे, देवाकडे केलेलं एक मागणं. पण काय होईल जर आपल्याला कळलं की पसायदान हे मागणं नाहीच, तर ती एक अवस्था आहे. आज आपण पसायदानाच्याच ह्याच प्रसिद्ध ओवीचा एक असा अर्थ उलगडणार आहोत, जो कदाचित आपल्या विचार करण्याच्या पद्धतीलाच एक नवीन दिशा देईल. ही आहे ती ओवी. ऐकल्यावरच किती शांत वाटतं, नाही का? विश्वात्मक देवाने माझ्या या शब्दांच्या यज्ञाने संतुष्ट व्हावं आणि मग प्रसन्न होऊन मला पसायदान द्यावं. एकदम सरळ, सोपं आणि भक्तिपूर्ण वाटतं. पण थांबा, खरी गंमत इथूनच तर सुरू होते. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. आपण नेहमी द्यावे या शब्दावरून काय समजतो? की हे एक मागणं आहे. पण जरा विचार करा, ज्ञानेश्वरांसारखा एक ज्ञानीपुरुष खरंच कोणत्या तरी बाहेरच्या शक्तीकडे काहीतरी मागत असेल का? की या शब्दांमागे काहीतरी खूप खोल, खूप वेगळा अर्थ दडलेला आहे? हा एकच प्रश्न या संपूर्ण पसायदानाचा अर्थच बदलून टाकतो. चला तर मग या ओवीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी एक एक शब्द उलगडून पाहूया. सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या शब्दापासून, विश्वात्मक देव. ज्ञानेश्वर नेमकं कोणाला उद्देशून बोलत आहेत? तर बघा, विश्वात्मक देव म्हणजे आकाशात कुठेतरी बसलेली दाढीवाली व्यक्ती वगैरे नाही, तर ती आहे या संपूर्ण विश्वाला व्यापून असलेली एक चेतना, एक ऊर्जा. आपण आजच्या भाषेत याला इंटिग्रेटेड इंटेलिजन्स किंवा वैश्विक प्रज्ञा म्हणू शकतो, जी सगळीकडे आहे, प्रत्येक कणाकणात आहे. हेच तर इथे किती सुंदरपणे स्पष्ट होतंय. आपली पारंपरिक कल्पना काय असते की देव कुठेतरी लांब बसलाय, तो आपला ऐकतो आणि आपल्याला काहीतरी देतो. पण ज्ञानेश्वरांची कल्पना याच्या कितीतरी पटीने मोठी आहे. ते त्या चेतनेबद्दल बोलत आहेत, जी विश्वापासून वेगळी नाहीच, उलट ती स्वतःच विश्व आहे. देवत्वाची ही एक पूर्णपणे वेगळी आणि खूपच सखोल समज आहे. ठीक आहे, तर विश्वात्मक देव म्हणजे काय हे आता आपल्याला कळलं. आता वळूया पुढच्या शब्दाकडे, वाग्यज्ञ. ज्ञानेश्वर या वैश्विक चेतनेला नेमकं अर्पण तरी काय करत आहेत? वाग्ययज्ञ म्हणजे शब्दांचा यज्ञ. पण इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे शब्द स्तुती करण्यासाठी किंवा देवाला खुश करण्यासाठी वापरलेले नाहीयेत. हा यज्ञ आहे संरेखनासाठी, म्हणजे अलाइनमेंटसाठी. ज्ञानेश्वर शब्दांचा वापर त्या वैश्विक चेतनेशी, त्या ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्यासाठी, एका लयीत आणण्यासाठी करत आहेत. किती मोठा आणि सुंदर फरक आहे हा. म्हणजे मुद्दा देवाला खुश करण्याचा किंवा काहीतरी मिळवण्यासाठी त्याची खुशामत करण्याचा अजिबात नाहीये. मुद्दा आहे स्वतःला त्या वैश्विक प्रज्ञेशी जुळवून घेण्याचा. हे अगदी तसंच आहे जसं आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी जुळवून गाणं ऐकतो. हा शब्दांचा वापर स्तुतीसाठी नाही तर जुळण्यासाठी आहे. आणि आता आपण येतो त्या शब्दाकडे ज्यामुळे सगळा गोंधळ निर्माण होतो, पसायदान. आता जर ज्ञानेश्वर काही मागतच नाहीयेत, तर मग त्यांना मिळणारं हे पसायदान नक्की आहे तरी काय? हेच या संपूर्ण विवेचनाचं सार आहे. पसायदान ही मागून मिळणारी गोष्ट किंवा बक्षीस नाही. ते तर त्या संरेखनाचं, त्या अलाइनमेंटचं एक नैसर्गिक फळ आहे, एक नॅचरल रिझल्ट आहे. जसं फुलाला सुगंध मागून मिळत नाही, तो त्याचा स्वभावच असतो, अगदी तसंच हे आहे. म्हणजे बघा, जेव्हा कोणी स्वतःला जीवनाच्या नैसर्गिक प्रवाहाशी, त्या वैश्विक ऊर्जेशी पूर्णपणे जुळवून घेतं, तेव्हा एक प्रकारचा सुसंवाद, एक हार्मनी निर्माण होते. आणि त्या सुसंवादाच्या अवस्थेत जे काही सहजपणे आपोआप प्रकट होतंय ना, तेच खरं पसायदान आहे. ती मिळवण्याची वस्तू नाहीये, ती अनुभवण्याची एक अवस्था आहे. बरं, मग ह्या सगळ्या विवेचनाचा आपल्या रोजच्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे? खरं तर हा अर्थ आपल्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो. हा प्रवास आहे मी काहीतरी करतो या भावनेकडून मी जीवनाशी जुळतो या भावनेकडे जाण्याचा. आपल्यापैकी बहुतेक जण मी करता या भावनेने जगत असतो. मी हे केलं, मी ते मिळवलं, हा सगळा अहंकारावर आधारित खेळ असतो. पण पसायदानाचा हा सखोल अर्थ आपल्याला एका वेगळ्याच शक्यतेची ओळख करून देतो. ती शक्यता आहे जीवनाच्या प्रवाहाशी जुळवून घेण्याची. याचा अर्थ प्रयत्न सोडून द्यायचे असं नाही, तर मीच सगळं करतो हा अहंकार थोडा बाजूला सारून प्रवाहाबरोबर वाहणं आहे. हा आतला प्रवास या 3 सोप्या टप्प्यांतून जातो असं म्हणता येईल. पहिला टप्पा आहे अहंकार, मी करतो. दुसरा आहे समर्पण, म्हणजे अहंकार थोडा सैल करणे. आणि तिसरा, अंतिम टप्पा आहे संरेखन, जीवनाशी जुळणे. आणि या तिसऱ्या टप्प्यातच गोष्टी सहज घडू लागतात. हेच ते पसायदान, जे मागितलेलं नाही तर जे जुळल्यामुळे आपोआप मिळालं आहे. तर मग जाता जाता हा एक विचार नक्की करून बघा, आपल्या आयुष्यात अशी कोणती जागा आहे, कोणतं क्षेत्र आहे
जिथे सतत करण्याच्या धडपडीऐवजी थोडं थांबून जीवनाच्या प्रवाहाशी जुळण्याचा प्रयत्न केल्यास अद्भुत गोष्टी कदाचित जास्त सहजपणे आणि सुंदरतेने घडू शकतील. याचा विचार नक्कीच हवा.